नमस्कार, मी रंजनाच रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवभाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। मी इथं 2 टमाटे घेतले, 2 कांदे, थोडी कोथिंबीर आणि लसूण आहे 15-20 पाकळ्या, अद्रक आहे 1 इंच आणि 4 हिरव्या मिरच्या। तर मी आता हे 2 कांदे बारीक चिरून घेणार आहे आणि 1 टमाटे चिरणार आहे आणि हे टमाटे एक मोठा आहे ते मिक्सरमधून काढणार आहे। आता हा कांदा एकदम असा बारीक चिरून घेते। दोन कांदे घेतलेले आहेत, ते एकदम बारीक चिरायचे। मी 2 कांदे आता चिरून घेतले एकदम बारीक। आणि ह्या मिरच्या आहेत ना, ह्या अशा मधून कापून घ्यायच्या आणि मग एकदम बारीक चिरायच्या। ह्या अशा एकदम बारीक करून घ्यायच्या या मिरच्या। आता ही कांदा कापून झाला, ह्या 4 मिरच्या कापून झाल्यात। आता ही अद्रक आहे आपल्याला, तर ही याची पेस्ट नाही पाहिजे, आपल्याला थोडं जाडसर पाहिजे, म्हणून मी ही अद्रक आणि लसूण खिसणीने असा खिसून घेणार आहे। असं खिसून घ्यायचं। आता ही अद्रक खिसून घेतली, आता हा लसूण खिसून घेऊ असा। आणि हे टमाटा असं कापायचं। आता हे लसूण पण खिसून झालंय, अद्रक खिसून झाली आणि मिरच्या कांदे पण कापून झाले। तर टमाटे थोडं असं मोठंच कापायचं आपल्याला। आणि हे 1 टमाटर मिक्सरमधून काढणार आहे याला। आता मी कढई तापायला ठेवली आणि याच्यात मी आता तेल टाकते। आता मी याच्यात तेल टाकलंय आणि थोडंसं 1 चमचा तूप टाकते। तेल तापलंय आता, ह्याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकलंय, थोडा हिंग आहे आणि हा खिसून ठेवलेला लसूण, आता तो लसूण टाकलाय थोडासा आणि ही अद्रक आहे। त्याला जास्त नाही होऊ द्यायचं, थोडंच भाजून घ्यायचं आपल्याला। आणि ह्या 4 मिरच्या कापलेल्या आहेत त्या टाकल्या आणि चिरलेला कांदा। आता या कांद्याला चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला, सोनेरी कलर येईपर्यंत कांदा भाजायचा आहे। आता हा कांदा भाजतोय तोपर्यंत आपण याच्यात मसाले काय काय टाकायचे ते बघू। आता मी याच्यात थोडं दही टाकणार आहे, तर 3 चमचे दही घेतले मी। आता मी 8 लोकांची भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळं दही थोडंसं जास्त घेतलं आहे। आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। 1 चमचा ह्याच्यात मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे धन्याची पावडर टाकणार आहे।
ही 2 चमचे धण्याची पावडर टाकली आणि जिरं पावडर टाकणार आहे. हे भाजलेलं जिरं आहे, त्याच्यात 1 चमचा जिरा पावडर टाकली. आता याला सगळं मिक्स करून घेऊ. बघा आता आपला कांदा चांगला सोनेरी कलरवर आलाय, भाजलाय कांदा चांगला. आता याच्यात हे 1 टमाटर घेतलं होतं मोठं, ते मिक्सरमधून काढून घेतले, ते टाकते आता याच्यात. त्याच्यात आता मीठ टाकते आणि याला चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघा ते चांगलं भाजत आलं आहे आपलं टमाटर टाकल्याच्या नंतर. आता बघा याला चांगलं तेल सुटलं आहे. आता मी गॅस बारीक करणार आहे थोडा. आणि हे दही, हे मसाले टाकले होते ना याच्यात, मग हे दही टाकताना कधी पण गॅस बारीकच ठेवायचा आणि ह्याला सारखं ढवळत राहायचं. आता मी ही मसाल्याची ग्रेव्ही याच्यात टाकते. आता ह्याला बारीकच राहू द्यायचा 2 मिनटं गॅस. बघा आता हा मसाला चांगला भाजला आहे आपला. आता गॅस थोडा मोठा करते आणि 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यात थोडीशी कुस्करलेली कसुरी मेथी टाकली. आता बघा मसाला चांगला भाजून झाला आहे आपला. आता ते चिरलेलं 1 टमाटर होतं ते टाकते आता मी याच्यात. आणि याला काही जास्त शिजवून नाही घ्यायचं, फक्त 1 मिनिट असं परतून घ्यायचं. आणि बस या स्टेजला आपण याच्यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आता मसाला चांगला भाजून झाला आहे. आता याच्यात थोडंसं हे पाणी घेऊन टाकते. आता याच्यात पाणी टाकले. मी 2 तांबे पाणी टाकलेलं आहे, कारण मी 8 लोकांसाठी बनवते भाजी. आता याला चांगली उकळी येऊ देते. त्याच्यात मी थोडीशी साखर टाकली, कारण त्याच्यात दही पण टाकलं, टमाटर टाकले, त्याच्यामुळे बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकली. आणि आता याला उकळी काढण्यासाठी झाकून ठेवू. आता बघा याला उकळी आली चांगली. आता याच्यात थोडासा 1 चमचा गरम मसाला टाकते आणि 1 वाटी शेव होती ती शेव टाकते. आता बघा शेव टाकल्याच्या नंतर याला उकळी आली चांगली. आता गॅस बंद करून घेते आणि एका छोट्या भांड्यात काढून घेऊ. आता बघा ही भाजी झाली आपली तयार. आता याला काढून घेते. ही आता जरी थोडीशी पातळ वाटत असेल तर ही थोडी थंड झाली की घट्ट होती. आणि ते टमाटे आपण याच्यात टाकलेत ना, ते असे शेव टमाटरची भाजी केली ना आपण, म्हणजे टमाटे असे छान दिसतात. ही झाली पूर्ण आपली भाजी तयार. आता ही आपली भाजी तयार झाली. सगळं लागणारं साहित्य मी व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे करून बघा.
जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.